हॅलो, वेलकम टू माय चॅनल. मी आणि आई. आजचा पण दिवस इतका बिझी. मी जेव्हापासून गावावरून आले आहे, जवळजवळ मी आलेले आहे 21 तारखेपासून. त्याच्यानंतर झालेल्या आहे 3 मैती, म्हणजे मी केले लोकांच्या मरणाला गेली मी. 3 मैती झाल्या, लग्न झाले आणि मग कुरोडी पापड झाले, लोणचं झालं, लसणचं लोणचं झालं, फणसचं लोणचं, आंब्याचं लोणचं आणि लसणचं लोणचं, असे लोणच्याचे प्रकार झाले. म्हणजे 3 प्रकार झाले. रसोडे प्लस आंबे प्लस फणस आणि लसणचं लोणचं. त्याच्यानंतर झाडं माझी वाढलेली होती. मी तर तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं की मी एकदम 22 दिवस राहिली मी पुण्याला, आणि मग झाडे चांगल्याच पद्धतीने वाळून गेलेली होती. मग आता ते गुलाबाच्या कलमा, काही झाडांना पाणी मिळालं कारण मध्ये मध्ये पाऊस पडलेला होता नागपूरला बऱ्यापैकी. परत मी त्याच दिवशी काय झालं होतं नेमकं, की ती मॅट राहते, हिरवी मॅट, ते झाडांना खूप ऊन लागल म्हणून मी त्या दिवशी नेमकी ती मॅट लावलेली होती. आणि मॅट लावली. त्याच्यानंतर मला कळलं की नाही इकडे मी जायला पाहिजे, म्हणून अचानकपणे तयारी झाली होती माझी. तर मी गावाला निघून गेलेली होती पुण्याला मुलीकडे, कारण तिला बरं नव्हतं. तर तुम्ही ते व्हिडिओ पाहिलेलेच आहे असणार, किंवा नसेल पाहिले तर पाहून घ्या. मग मी तिथे गेली. तिथे मी जवळजवळ 22 दिवस राहिली. आणि मुलगी परत म्हणायला लागलेली होती की तू जाऊ नको, थांब तू, 26 तारखेला मूवी लॉन्च होत आहे जुना फर्निचर. तर मी म्हटलं की ठीक आहे, राहते म्हणून मी, कारण आता आयलेक्स पण नाही आहे इथे, मयूरची पण एक्झाम संपली होती. आम्ही दोघंजणं तसे इथे राहतो आहे, तिथे राहू म्हणून या उद्देशानं मी ठीक आहे म्हटलं. मध्येच मग 17 तारखेला रामनवमीच्या दिवशी मी एक नातेवाईकांकडे गेली होती, पुण्यालाच राहतात ते, त्यांच्याकडे गेलेली होती. तर तिथेच माझ्या मिस्टरांच्या मित्राचा फोन आला की मी पत्रिका घेऊन आलेलो आहे आणि तुम्ही घरी नाही या. तर मग मी त्यांना विचारलं की आता लग्न कोणाचं आहे तुमच्याकडे, कारण आधी एका मुलीचं झालं ना, दुसरी मुलगी छोटी आहे. तर मी म्हटलं लग्न कोणाचं झालं तुमच्याकडे, तर ते चालू आहे. तर ते म्हणत आहे की नाही, दुसऱ्या मित्राच्या मुलीचं लग्न आहे म्हणून. ते म्हटलं ते का नाही आले पत्रिका घेऊन. तर ते बोलले की नाही, त्याला खूप मोठा आजार आहे. ते म्हटलं काय झालेलं आहे त्यांना, तुम्हाला माहीतच नाही का म्हणे. म्हटलं नाही, तर 4 महिन्यापासून ते सतत आजारी आहे, तर त्यांना कॅन्सर झालेला आहे. म्हटलं ओके. मग कॅन्सर झालेला आहे म्हटलं तर हे जीव लगायचे माझे मिस्टरांचे 5 ते 6च मित्र होते, निर्व्यसनी, कुणाच्या देणं घेण्यात नाही, कारण माझ्या मिस्टरांना व्यसन केलेलं आवडत नव्हतं. तर त्यांचे मित्र पण, कॉलेजचे मित्र पण निर्व्यसनीच होते सगळे. आणि ते आताही ते त्यांची मुलं बिलं झालेले आहेत, सगळे चांगल्या पोस्टिंगवर आहेत आणि ते अजूनही संबंध चांगलेच आहे आमचे. जरी माझे मिस्टर नसले तरी पण संबंध चांगले आहे, कामाकाजामध्ये येणं जाणं असं आहे. तर मी म्हटलं की अरे बेकार झालं हे. तर मग मी म्हटलं मला ते लग्नाचं तर सोडावं म्हटलं. लग्नाचं नाही आलं एक पाहुणा तर काही कमी नाही होणार आहे. आशीर्वाद शेवटी नवरा नवरींना राहतोच, आपल्याकडून मिळतोच. पण मी ते तब्येत बघायला येते म्हणून मग मी माझ्या मुलीला म्हटलं की बाई तू आता काही कर, मला जाऊ दे, कारण त्या मित्राची तब्येत खूप जास्त लास्ट स्टेपवर आहे आणि मला जाणे फार गरजेचं आहे. ती बोलली मम्मी राहा न गं, कशी गं तू, कधी ते येत नाही. मला कारण सवय नाही आहे, माहेरी पण जाऊन जास्त दिवस राहायची, सासरी म्हणजे माहेरी राहायची किंवा कोणाकडे गेलं की खूप दिवस राहायची, अशी सवय नाही आहे मला आधीपासून. आणि मी कधी राहिली पण नाही, कारण माझ्या मिस्टरांना कधी राहण्याचा प्रश्नच पडला नाही. सासरी माझं नागपूरचंच होतं आणि माहेर पण माझं नागपूरचंच आहे. त्याच्यामुळे कुणाकडे 1-2 दिवस ठीक आहे, सफिशियंट आहे. त्याच्या व्यतिरिक्त जास्त राहण्याचा मला कधी चान्सच मिळाला नाही. तरी मी राहिली, पहिल्यांदा राहिली मी. म्हणजे माझ्या लग्नाला जवळजवळ 30 वर्ष होत आहे आणि 30 वर्षामध्ये मी पहिल्यांदा कुणाकडे तरी 22 दिवस राहिली, 22-23 दिवस. तर ती मग म्हणायला लागली की नाही, तिला समजायला येऊन गेलं की नाही हिचं काहीतरी डोक्याच्या वर होत आहे आणि हिला आता जाणे गरजेचं आहे. जर ही गेली नाही आणि मध्येच जर काही झालं तर ही नक्की आमच्यावर खापर फोडेल. म्हणजे मम्मीचं स्वभाव तिला माहिती आहे. माझं मत असं म्हणते की जिवंतपणी माणसाला भेटणं जास्त गरजेचं आहे. मेल्यावर तर रडायला भरपूर लोक राहतात. म्हणजे स्तुती माणसाची खरी होते ती मेल्यावरच केलं जातं. तर मला तसं नाही आहे. आणि त्यांनी पण माझ्या लग्नाच्या वेळेला म्हणा किंवा माझ्या प्रत्येक कामाकाजामध्ये ते समोर होऊन कार्य करायचे आणि खूप चांगले मित्र आहे. हे सगळे 5-6 जणांचा ग्रुपच आहे आणि खूप चांगले मित्र आहे ते. तर मग मी म्हटलं की नाही मीच जाते म्हणून. तर त्यांच्याकडलं मी निघाली तिथून 20 तारखेला.
20 तारखेला रात्रीला बसले आणि माझ्या मुलीला म्हटलं की तू 19 तारखेच्या रात्रीला बड्डे सेलिब्रेट कर. तर तिचा 20 तारखेला बड्डे होता, 20 एप्रिलला. तर तिने म्हणाली ठीक आहे. तर तिने 19 तारखेला सेलिब्रेट केला बड्डे आणि 20 तारखेला सिम्पलची एक केक कापला सिम्पल. आणि आम्ही जेवण तर आधीच केलेलं होतं, टिफिन वगैरे सगळं पॅक केलेलंच होतं. तर येता येता फक्त तिला एक छोटासा केक गिफ्ट म्हणून दिला होता मी आणि तो तिने कट केला. कपडे लत्ते जे काही घ्यायचं होतं मला ते सगळं मी घेऊन दिलेलं होतं, तिला आधीच घेऊन दिलेलं होतं. तर असं झालं तो प्रवास. आणि झाल्यानंतर मग मी आली इथे 21 तारखेच्या सकाळी आल्या आल्या मी घर झाडलं आणि लादी पुसली आणि पुसल्यानंतर आंघोळ केली. कपडे बिपडे सगळे वॉशिंग मशीनमध्ये टाकून दिले, कारण मी बाहेरून आल्यानंतर मला ही सवय आहे की मी बाहेरचे कपडे जेही कपडे असले माझे ते सगळे स्वच्छ धुवून टाकते. थोडीशीच का होईना, हाताने का ना होईल पण मी धुते. आणि मग लॉन्ड्रीमध्ये पाठवून दिले ते सगळे कपडे. तेवढं म्हणजे धुवून ठेवले, फक्त मी भिजू घातले होते ते कपडे, धुतले पण नाही. आणि काही कपडे असे होते की ज्याला फक्त पाण्यातून बुडवूनच काढायचं होतं, कारण कसली साड्या मी घरी धुवत नसते, ते लॉन्ड्रीलाच पाठवले. ते झाल्यानंतर मी आणि मयूरने पटकन आंघोळ केली, आम्ही पोहे बनवले, चहा पिलो आणि लगेच त्यांच्या घरी भेट द्यायला गेलो. तर भेट द्यायला गेलो तर तिथे मंडप पूजनाचा कार्यक्रम चालू होता आणि संध्याकाळची हळद होती. त्याच वेळेला गेलो, त्यांनी मग जेवण वगैरे करायला लावलं, जेवण वगैरे केलं. पण मला ती इच्छाही नव्हती जेवण करायची. त्याचं मागचं रिझनही असं होतं की आपण कुणाकडे तब्येत बघायला चाललेलो आहे, तर जेवण करायला मला नाही आवडलं होतं. पण त्यांनी खूप आग्रह केला, असं नाही आहे म्हणे, तुम्ही आल्याच म्हणे तर आता तुम्ही जेवण करून जा. म्हणून त्यांच्या भावाचा मित्र जो आहे, त्यांचा भाऊ म्हणजे ज्या व्यक्तीच्यासाठी मी तब्येत खराब आहे त्यांच्यासाठी बघायला, तेव्हा आमचे घरोबा संबंध आहे, खूप घरेलू. माझे सासरे प्लस ते म्हणजे त्यांचे वडील हे पण मित्र होते आणि त्यांचा मुलगा आणि माझे मिस्टर हे पण मित्र होते. तर त्यांनी म्हटलं की नाही जेवण करून जा 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 म्हणून रट्ट लावले एकदम आवर्जून, म्हणजे खूप फोर्स केलेला होता की जेवण करून जा. तर मग मी जेवण केलं, त्यांना बघितलं, बोलली मी त्यांच्याशी, बसली मी त्यांच्याजवळ आणि त्यांनी सांगितलं की बहिणी लग्नाला या म्हणे तुम्ही. मी म्हटलं हो नक्की येऊ. तर लांब होतं खूप लग्न, म्हणजे माझ्या घरापासून जवळजवळ 20 किलोमीटरवर होतं, 15 ते 17 किलोमीटर होतं. 17 किलोमीटरवर होतं लग्न आणि मला काही माहिती नव्हतं की इतकं लांब आहे म्हणून. मी एक अंदाजा लावला होता की 4-5 किलोमीटरवर असेल म्हणून. तर आम्ही तेवढ्या रात्री गेलो तिथे लग्नाला. मयूर आणि मी 2 व्हीलरनेच गेलो आणि 2 व्हीलरने मी इतक्या लांबचे प्रवास करत नसते, पण तरी पण मी गेली. आता अर्ध्यातून मयूर म्हणायला लागला की आपण कॅब करू म्हणून, पण मग नंतर विचार केला की पाऊस येऊन राहिलेला आहे, कारण पावसाचं वातावरण होतं त्यावेळेला. पाऊस येत आहे तर म्हटलं कसं रे, मग आपली गाडी इथेच पडली राहील, कोणी काही त्या गाडीला क्रॅचेस केलं किंवा त्या गाडीला खराब केलं किंवा काही त्या गाडीला इकडे तिकडे तोडमोड केलं तर म्हटलं आपलं नुकसान होऊन जाईल. नुकसान होईल तर सोड, पण जाण्या येण्याचा बांधा होऊन जाईल. म्हणून मग मी त्या गाडीलाच कशी तरी चालत गेलो आम्ही, कारण हायवे रोड होता खूप आणि कामठीच्या जवळ लग्न होतं, कणांच्या जवळ म्हटलं तरी चालतं. तर मग आम्ही कसं तरी गेलो, त्यांच्याशी तिथेही भेटली मी. पण माझा मेन म्हणजे उद्देश काय होता की घरून त्यांना नेतात की नाही नेत, त्यांची तब्येत आहे कशी, मेन हा. पण त्यांना पोरीच्या डोक्यावर अक्षता टाकायला त्यांना घेऊन गेलेले होते आणि पोरीच्या डोक्यावर त्यांनी अक्षता टाकल्या. मग तिथेच त्यांना एक रूम दिलेली होती, तिथेच ते लोटलेले होते. सगळेजण त्यांना बघायला येत होते तिथे. मी पण बघितलं, बोलणं चालणं झालं त्यांच्याशी आणि नर्वस होते बिचारे. आता ते सगळ्यांना त्यांच्या तब्येतीबद्दल त्यांना माहिती झालेलं होतं की मला कॅन्सरची बिमारी आहे आणि मी जास्त दिवसाची साथी नाही आहे हे त्यांना कळत होतं. तर मग भेटवलाई झाली आणि आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर नेमकं 4 दिवसातच त्यांचे मृत्यू पावले ते. म्हणजे ते वाढले 26 तारखेला. 26 तारखेला सकाळी 11:30 वाजता त्यांना किमोथेरपी करायला घेऊन जाणार होते हॉस्पिटलमध्ये. डॉक्टर आधीच बोलले होते किमोथेरपी करायला, पण त्यावेळेला जमलं नव्हतं, लग्नाचा कार्यक्रम होतो म्हणून त्यांनी 4 दिवसाचा वेळ मागितला होता, 5 दिवसाचा वेळ. आणि इव्हन हळदीच्या दिवशीसुद्धा त्यांना हॉस्पिटलमध्येच नेलेलं होतं. तर त्यांना वेळ मिळाला नाही आणि त्यांनी धास्ती खाल्ली की काय खाल्ली त्यांनाच माहिती, परमेश्वराला माहिती, हे सगळं आपल्याला तर माहिती नाही. सकाळी 10:30 वाजता कपडे बदलवले त्यांनी, त्यांना जिथे त्रास असेल तिथे पॅड वगैरे लावले त्यांनी आणि मग त्यांना दवाखान्यात नेण्या बस गाडी बोलवायची आणि घेऊन जायचं. तर त्यांची वाईफ आहे ती साडी बदलवतच होती, तेवढ्या वेळामध्ये त्यांनी अशी मान टाकली तर मानच टाकून दिली.
म्हणजे असा प्रसंग झाला. आणि मला ते खूप खंत वाटलं असतं त्या सगळ्या गोष्टीचं, की जिवंतपणी जर मी मिळाली नसती तर खूप खंत वाटलं असतं. असो, तो एक झाला प्रकार. त्याच्यानंतर मग सगळे घरचे कामं निघाले. मग साफसफाई वगैरे हे ते सगळं धूळ, कारण नागपूरला खूप वाराधून सुटलेली होती म्हणते. 1 तारखेच्या नंतर खूप वाराधून सुटले म्हणते. 10 तारखेपर्यंत तर पावसाचंच खूप वातावरण होतं म्हणते. तर ते झालं. मग खूप सगळे भांड्यावर धूळ ते सगळे स्वच्छ केले, ते झालं. त्याच्यानंतर मग आता अक्षय तृतीयाचं होतं. कुरोडी काही नव्हती माझ्याकडे, पापडं नव्हते म्हणजे नवीनच करावं लागतं. तर ते सगळं करण्यामध्ये माझा वेळ गेलेला होता. मग ते झालं. ते झाल्यानंतर मग लोणचं टाकून दिलं. मोठी मुलगी म्हणाली, मम्मी तुझ्या हातचं ते रसोडे, आता तुम्ही काय म्हणतात, गोंदे वगैरे म्हणतात इकडे, कुंदे म्हणतात त्याला. तर तुम्ही ते लोणचं बघितलं नसेल बहुतेक, पण मी त्याचाही व्हिडिओ एक टाकलेला आहे. ते लोणचं झालं. मग फणसचं लोणचं मागितलं तिने, तर फणसचं लोणचं लहान मुलीसाठी तिच्यासाठी करून दिलं. त्यानंतर मग मिरच्या होत्या माझ्याकडे, त्याला वाळवळ केलं आणि घरीच जळलं. मिक्सरमधूनच काढलं मी त्यांना, भाजून दळून सगळं मिक्सरमधूनच काढलं, ग्राइंड करून. ते झालं. त्याच्यानंतर आता राहिलं होतं झाडाची बाजू. झाडाचंसुद्धा सगळे झाडं वाळून गेलेले होते. आणि सगळे माझे गुलाबाचे फुलं खूप लागायचे माझ्याकडे. जवळजवळ 1 पाव गुलाबाची फुलं रोज निघायची, इतके माझ्याकडे झाडं होते. जास्वंदाचं फक्त गोडलिंबाचं झाड आणि जास्वंदाच्या फुलांचं झाड हे फक्त चांगलं राहिलं. म्हणजे थोडं हलकं ते मुरझावल्यासारखं झालेलं होतं, कारण ते मोठ्या ह्याच्यात आहे, चांगलं मोठ्या टबमध्ये आहे ते, बकेटमध्ये. तर ते झालं. तर मग मी म्हटलं आता झाडांचं, तर मी 1 बोरी माती आणली बाहेरून विक्रेती, आणि ते सगळ्या कुंड्यांना कोरलं, सगळे झाडं उपडून बाहेर टाकले, त्याला पेटवून टाकले सगळे झाडं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये माती टाकली, खत टाकलं आणि गांडूळ खत टाकलं, आणि कुंड्यामधली माती आणि ती आणलेली माती सगळी मिक्स केली, सगळं खत वगैरे टाकून, थोडंसं शेण पण टाकलं त्याच्यामध्ये, आणि असं सगळं टाकून त्याचं सगळं मिक्स केलं आणि ते झाडामध्ये सगळं पुरवलं नवीन कुंड्यांमध्ये. तर मी कुंड्या पण आणल्या, 11 कुंड्या आणल्या, 9 कुंड्यांमध्ये झाडं लावले. आता मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण अंधार पडलेला आहे तिकडे. तर 11 कुंड्यांमध्ये मी झाडं लावले, आणि आता ते थोडंसं बरं वाटत आहे, कारण मी कलमा वगैरे सगळ्या घेऊन आली होती बाहेरूनच, आणि सगळे लावले. आता थोडंसं फ्रेश वाटत आहे, म्हणून म्हटलं चला तुमच्यासाठी एक व्हिडिओ तयार करावा. आजचा दिवस माझा असा बिझी केला. आणि सगळेजण मला म्हणतात तुमची व्हिडिओच येत नाही, तुमचं व्हिडिओ येत नाही. व्हिडिओ नाही येत त्याच्यामुळे त्यांना नोटिफिकेशनसुद्धा येत नाही, त्यामुळे ते बघत नाही. लाईव्हची नोटिफिकेशन त्यांना मिळत नाही, कारण वारंवार आपण जर व्हिडिओ टाकत गेलो तरच आपले व्हिडिओ नेहमी ॲक्टिव्ह राहतात आणि लोकांपर्यंत पोचतात त्याचं नोटिफिकेशन. तर हा सगळा प्रकार माझ्यासोबत झाला. तर माफी मागते मी सगळ्यांना, कारण थोडंसं बिझी शेड्यूल होतं. परत उद्याला आता जुन्या घराचं, जिथलं मला भाडं वगैरे मिळते, त्या घराच्या वरच्या टीना म्हणतात 3ऱ्या मजल्यावरच्या, त्या थोड्याशा गळत आहे म्हणाले किरायदार. आता ते टीना पण उद्या बदलवायला जायचं आहे पुन्हा. म्हणजे उद्या पण मी बिझी, परवा पण बिझी, कारण टीना भरपूर आहे वरती. तर असं सगळं माझं शेड्यूल असते, त्याच्यामुळे मला तुमच्यासोबत बोलताच येत नाही, आणि माझी व्हिडिओ पण तुम्हाला दिसत नाही आहे. तर असो, आता माफी मागते मी. आता दरवेळेला मी नक्की टाकणार, आणि शॉर्ट व्हिडिओ थोडा वेळ मिळाला मला की मी टाकून देते. वॉच टाईम आणि व्ह्यूज वगैरे तर कमीच झालेले आहे म्हणा. आणि परत त्यात मी तुम्हाला आज सांगते, अंजलीचा एक व्हिडिओ बघितला मी. आकाश आणि अंजली यांची व्हिडिओ खूप फेमस आहे. स्वामी समर्थच्या कृपेने तिचा जीव वाचलेला आहे, आणि त्याची परतफेड म्हणून तिच्या नवऱ्याने म्हणजे आकाशने ही खूप चांगल्या पद्धतीने लोटांगण टाकून वगैरे दिलेलं आहे, परतफेड केलेली आहे, आणि त्यांचं त्याच्यामुळे ते संसार चांगला चालू होता. मध्येच आता काय झालेलं आहे ना, आकाशची तब्येत कशी तरी खराब झालेली. तो एक व्हिडिओ पाहिला मी, अंजलीने टाकलेला आहे, कारण अंजलीला एडिटिंग वगैरे करता येत नाही. सिम्पलचा असा छोटासा एक व्हिडिओ टाकला आहे. खूप वाईट वाटलं. त्या मुलाला खरंच खूप आरोग्य द्यावं देवाने, आणि बरं करावं या सगळ्या आजारापासून. मी देवाच्याने हीच प्रार्थना करते. याच्या व्यतिरिक्त माझ्याजवळ तर काही नाही आहे म्हणायचं तात्पर्य माझ्या जवळपास राहत नाही, तर मी बघायलासुद्धा गेली असती. दुसरी गोष्ट ही की मी काही मदतसुद्धा केली असती, कारण मला मदत करायला आवडतं. जे माझ्याच्याने मदत होईल ते, गरजेचं नाही आहे की पैसाच मदत करतो आपण. जे काही होईल माझ्याच्याने, 2 शब्दाची म्हणा, चांगलं बोलण्याची म्हणा, किंवा त्यांच्या घरातले कुठलं काम करण्याची जर मला मदत झाली असती, म्हणजे मी मदत करू शकली असती, मला खूप चांगलं वाटलं असतं. पण ते कुठे राहतात, काय राहतात हे सुद्धा मला माहिती नाही आहे. सो सॉरी आकाश, तू लवकर बरा हो दादा. मी तुला माझ्या व्हिडिओमार्फत हेच सांगेल, कारण तू अंजलीचं आयुष्य वाचवलं, आणि अंजलीला खरंच काही कळत नाही आहे. ती इतकी डोक्याने आता स्ट्रॉंग नाही आहे,
की तिला काही कळायला पाहिजे, पण तिला जितकं कळते आहे, तिने घरी जी व्यवस्था केली आहे तुझी, ती फार चांगलं वाटलं मला बघून. दादा तुला खरंच माझंसुद्धा आयुष्य लागायला पाहिजे, मी देवाच्याने हेच प्रार्थना करेन, कारण तुम्हा लोकांना आयुष्याची गरज आहे. मला गरज तर सगळ्यांनाच असते, आयुष्य जे काही वाढतं आपल्या त्या आयुष्याची, पण त्यांना खूप गरज आहे. एकामेकाशिवाय ते राहू शकत नाही. आणि तिला खरंच रडताना तिने व्हिडिओ काढला. 1 महिना 20 दिवस वगैरे काहीतरी झालेले आहे, त्यांच्या तब्येतीला बरं नाही आहे. मी तो व्हिडिओ पाहिला. आणि ज्यांना समजत असेल किंवा तिच्या बाजूला जर कुठे राहत असेल, कुणाला ॲड्रेस वगैरे माहिती असेल, तर नक्कीच त्यांच्या घरी भेट द्या आणि त्यांना सांत्वना द्या, चांगल्या विचार सांगा, बऱ्यापैकी ते चांगले होतील असं काही एखादा डॉक्टर सुचवा. तर मी तुम्हा लोकांना इतकं बोलून माझा व्हिडिओ संपवते. धन्यवाद.